MPSC गट व पूर्वपरीक्षा 2025चा हा पेपर आहे. तर मी कशाप्रकारे सोडवला ते बघूया. मी कशाप्रकारे रिॲक्ट झालो क्वेश्चनला. तर खरं तर माझा सेट हा डी होता, परंतु मी आता हा ए सेट घेतला इथे. तर विषय तर त्याच क्रमाने आहेत, फक्त काही प्रश्न वर खाली आहेत. तर आता इथे मला पहिला प्रश्न प्रार्थना समाजाचा खालचा आला होता, तो डी सेटमध्ये पहिला होता. इथे आता 2 नंबरला दिला आहे तो. सो जाऊया आपण सिक्वेन्सने जाऊया. पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला केला. सो इथं मी जास्त काहीच दुसरं ऑप्शन पाहिले नाही. मी लोकमान्य टिळक ऑप्शन इथे टिक केला. सो लोकमान्य टिळकाविषयी मी वाचलं होतं, सो त्यामुळे जास्त विचार नाही केला. त्यानंतर पुढचा हा प्रश्न, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. आता हा प्रश्न PYQ आहे, सरळ सरळ. आता हा प्रश्न 2023ला विचारला आहे, याच्यावर 2024ला विचारला आहे आणि 2025ला विचारला आहे. म्हणजे PYQचं अनालिसिस किती महत्त्वाचं आहे हे कळतं आहे. सो म्हणजे लास्ट इयरचं जरी तुम्ही केलं असतं तरीसुद्धा आला असता. सो 2दा-3दा म्हणजे लगातार 3दा हाच प्रश्न रिपीट झाला आहे. सो याचं उत्तर आहे, पहिलं तर करेक्ट आहे. म जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग यांची स्थापना केली होती आणि त्यातून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले आणि हे प्रार्थना समाजाच्या अंतर्गतच होत आहे. त्यानंतर देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज ही संस्था स्थापन केली. तर हे पण करेक्ट आहे. 1905ला त्यांनी ही संस्था स्थापन केली. त्यानंतर या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले. तर आता हे माहीत जरी नसलं तरी ठीक आहे, आपण इथं ऑल ऑफ द अबव नाही आहे. सो खालचा ऑप्शन बघूया. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन ही संस्था स्थापन केली. तर यस करेक्ट आहे. 1906ला ही संस्था महर्षी शिंदे यांनी ही स्थापन केली. सो ब ड येतं इथं करेक्ट. सो 3 नंबरचं म्हणजे सी स्टेटमेंट तुम्हाला माहीत जरी नसलं तरी पण इथं विचार करण्याची गरज नव्हती. तुम्ही डायरेक्ट 3 नंबर जायला पाहिजे. सो अशा प्रकारे मी तो सोडवला होता. तर हा प्रश्न 10 नंबरला प्रश्न आला होता मला तिथे. राजर्षी शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत. तर हे तर माहीत असतं आपल्याला. पहिलं करेक्ट, विविध कलाकारांना आश्रय दिला. ऑब्वियसली राजे म्हणजे देऊ शकतात. सो ए बी करेक्ट येते. सो त्याच्याहून काय उत्तर येत नाही. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला का, तर ऑब्वियसली समाज सुधारणाकडे त्यांचा कल होता. सो केलेला असू शकतो असं म्हणजे एक थोडंसं याच्यामध्ये इथं आपण शक्यता तर आहे की करू शकतो. जरी माहीत नसलं तरी पण इथं सी आपण इथे करेक्ट धरू शकतो. आणि शाहूपुरी बाजार व्यापारपेठेची स्थापना केली तर इथे पण शक्यता आहे. सो जास्त करेक्ट असण्याची शक्यता होती, त्यामुळे मी इथं 4 नंबरचं इथे ऑप्शन मारले. सो पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही. आता हे आयटकवर सारखा प्रश्न राहतो, फक्त आता प्रश्न बदलला आहे. प्रश्न नेहमी काय राहायचा की आयटकचे पहिले अध्यक्ष कोण वगैरे असा प्रश्न राहायचा. इथे काय म्हणलं आहे, हा थोडा अवघड कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही. हा अवघड होता, पुस्तकात सापडेल तो, परंतु तरी पण असा सारखं प्रश्न याच्यावर विचारला नाही आहे आणि थोडंसं डीप क्वेश्चन म्हणेल मी हा. तर नेहरूंनी भूषवलं होतं हे मला माहीत होतं. सो नेहरूंनी जर भूषवलं होतं तर नेहरू तर करेक्ट केलं मी. सो नाही म्हणते ते. सो नेहरू ज्यात आहे ते ऑप्शन जर कट केले तर ऑप्शन येऊन जातं ए ऑप्शन. सो अशा प्रकारे मी हा सोडवला होता. सो 1929ला नेहरूंनी या संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं होतं. चित्तरंजन दास यांनी पण भूषवलं होतं. BT रणदिवे यांनी मात्र नव्हतं. सो सरोजिनी नायडू पण काही ठिकाणी दिलेलं आहे. सो याचं उत्तर हे 4 नंबरचं आहे. हा प्रश्न PYQ आहे, सरळ PYQ आहे हा, आणि अनेक वेळा विचारला आहे. अनेक जण दावा करतात की आमच्या सोर्समधून वगैरे आला, तर खरं तर हा PYQ आहे आणि हा आलाच पाहिजे सगळ्यांचा. सो मुकुंदराव पाटील दिनमित्र चं 4, सो 2मध्ये आहे. सो बीचं 3 का 2. सो आपल्याला डीचं जरी माहीत असलं त्यानंतर सो ओके, डीचं त्याच्यावरून पण सुटत नाही. विजय मराठा, वालचंद कोठारी जागरूक येतं यांचं.
बीचं 3, सो 1 नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आहे. आणि सीचं 2, जागृती आहे ते भगवंत पाळेकर यांचे. सो हा PYQ आणि हा आला पाहिजे. हा सोपा प्रश्न होता. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? तर पहिले 3 तर माहीत पाहिजेत. सो हे तर सोपं आहे. याचं उत्तर आहे 3. आपण PYQ असणार आहे. सो अनेक वेळा असे विचारलेले आहेत. सो दादाभाई नौरोजी हे दुसऱ्या अधिवेशनाचे होते. पहिले तर उमेशचंद्र बॅनर्जी होते. हा पण प्रश्न सोपा आहे इतिहासातला. भारतीय सुशासनाचा कायदा 1858. तर याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय माहिती आहे त्याच्यापासून सुरुवात करायची. सो केंद्रात द्विदल शासन पद्धती हे मला माहिती होतं की 35चा कायदा आहे. सो डीचं 5. सो डीचं 5 फक्त एकाच ऑप्शनमध्ये. सो मी त्यामुळे ह्याचा 3 नंबर मारला आणि वरचं कुठलंच पाहिलं नव्हतं मी मग त्यानंतर. आणि आता जर आपण पाहिलं तर अचं 4. भारत मंत्री पदाची निर्मिती आहे. भारत सरकारचा कायदा 1919 प्रांतात द्विदल शासन पद्धती आणि हे 1909चा कायदा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. तर अशा प्रकारे त्याचं उत्तर येत आहे. सो एक जरी कुठलं माहीत असलं तरी पण येत होता. सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? आता हा प्रश्न थोडंसं आपलं जे नॉलेज असते, आपण जे वाचन वगैरे केलेलं असतं, अनुभव असतो त्याच्यावर सुटतं हा. तर कोणती कारणं असू शकतात? तर उपक्रमशीलता व सहकार्य, तर हे तर करेक्ट आहे. संघटना आणि शिस्त हे पण आवश्यक असते यश मिळण्यासाठी. सो AB तर करेक्ट आहे. पण आता AB इथे 2 ऑप्शनमध्ये. सो आता ABD का ABC, तर याच्यामध्ये मोस्ट करेक्ट मला हे ABD वाटला. सो त्यामुळे मी हा ऑप्शन करेक्ट केला. हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. सो तर मी 2 नंबरचं तिथे टिक केलं आहे. सो हा प्रश्न जुळवा. मोपल्याचे बंड, तर हे मला माहीत होतं, हे केरळमध्ये आहे. आणि भिल्लांचा उठाव हे तर आपल्याला माहीतच पाहिजे, खानदेशमध्ये. सो डीचं 1, 2 ठिकाणी आहे आणि एचं 2. सो याच्याहून उत्तर येऊन जातं 1 नंबरचं ऑप्शन आपण तिथे मारलं पाहिजे. त्यानंतर आता हे बाकी मी पाहिलं नव्हतं. सो पण बीचं 3 बिहार येतं आहे, कोलांचा उठाव. आणि सीचं 4 संथाळ बंगाल. तर ओके, करेक्ट आहे ते. सो 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. हा प्रश्न अवघड होता, वाचला नव्हता मी कधी. सो या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. सो तर म्हटलं हे सर अँड्रू फ्रेझर. 1 नंबरचा ऑप्शन मी मारला. जास्त काही विचार नाही केला, सो काही सुचत नव्हतं. सो म्हटलं 1 नंबरचा मारला होता. सो आता हा प्रश्न भूगोलचा. खालील विधानांचा विचार करा. रायरेश्वर पासून सिंगणापूरपर्यंत पसरलेल्या 1 मिनिट. हा जरी मी मारला असला ऑप्शन, त्याचा ऑप्शन हा चुकलेला आहे. याचं उत्तर 4 नंबरचं आहे. हा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. रायरेश्वर पासून सिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांगा असे म्हणतात. तर हे तर सगळीकडेच करेक्ट आहे, त्याच्यावर उत्तर येत नाही. सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा आणि तापी नदीचे खोरे अलग झाले, तर करेक्ट आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे अलग झाले आहे, हे पण करेक्ट आहे. त्यानंतर त्यानंतर गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. तर गोदावरी आणि तापीच्यामध्ये सातमाळा आहे. त्याचं डी जर करेक्ट आहे तर उत्तरच याचं येऊन जाते 4 नंबरचं.
सो ते मी मारलं होतं ते. सो 2011च्या जनगणनेवरचा हा प्रश्न आहे की कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर आहे? सो मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. तर हे त्याचं उत्तर आहे. हा अवघड प्रश्न आहे. संचालनालय, खनिज विभाग, नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्र लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? हे थोडंसं मला अवघड वाटलं. सिंधुदुर्ग मला वाटलं होतं काही वेळासाठी, परंतु नंतर मग मी गडचिरोली आणि चंद्रपूर यापैकी मला वाटलं कोणतरी. सो मी चंद्रपूर इथे निवडला होता आणि बहुतेक तो चुकलेला आहे तो प्रश्न माझा. हा निवडला होता. हा प्रश्न माझा चुकलेला आहे प्रश्न. हा प्रश्न चुकायला नाही पाहिजे होता. हा एक असा प्रश्न आहे की मला असं वाटतं माझी मिस्टेक झाली. याचं मी थोडंसं AMWचं ह्याचं 2 केलं. सो डीचं 2 आणि हे 2 नंबरचं मारलं होतं आणि हा चुकलेला आहे माझा प्रश्न. हा प्रश्न असा आहे की येण्यासारखा होता आणि याच्यामध्ये काही नव्हतं हे. आणि असे प्रश्न म्हणजे अनेक वेळा आलेत माझे करेक्ट. आणि हा PYQ पण होता, असं काही नवीन नव्हतं. सो याचं डीचं 3 पाहिजे होतं आणि 1 नंबरचं करेक्ट आहे याचं. पुढचा प्रश्न हा थोडा अवघड प्रश्न होता. खालील विधाने विचारात घ्या. चिनाब नदी जोजिला खिंडीजवळ उगम पावते. तर हे काय माहीत नव्हतं, म्हणजे सो एक्झॅक्ट माहीत नव्हतं. चिनाब रावीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे, हे नव्हतं माहीत. सी मला माहीत होतं की राकस्थलाजवळ आहे. सो सी करेक्ट आहे, मी असं केलं. सो तरी पण उत्तर येत नव्हतं. सो मला वाटलं थोडंसं वरचे दोन्ही पण चुकले असू शकतात असं मी विचार केला. खरं तर बी आणि सी त्याचं उत्तर आहे. परंतु हा प्रश्न माझा चुकला आहे. मी ह्या 4 नंबर मारला होता, पण हा चुकला आहे. सो थोडंसं इथे चूक झाली. सो हा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी जातो. सो ठीक आहे, थोडंसं स्टेटमेंट जड होते, पण मी शेवटचं स्टेटमेंट बघितलं की विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. तर हे स्टेटमेंट मला 100% माहीत होतं की करेक्ट आहे. सो काही विषय नव्हता वरचं स्टेटमेंट नंतर बघण्याचा. सो पटकन मी स्टेटमेंट सगळे 4मध्ये नजर टाकली आणि 4थं स्टेटमेंट पाहिलं. सो 4थं 100% करेक्ट होतं. सो वरचं पाहण्याची गरज नव्हती कारण की उत्तर येत होतं. सो A, C आणि D करेक्ट आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? तर कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. सो हे मी वाचलं नव्हतं. कामठी हे तिकडे नागपूरकडे आहे हे माहीत होतं, परंतु आंब नदी हे मी कधी ऐकलं नव्हतं. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. तर हे थोडं करेक्ट वाटलं मला. सो आणि हे जर करेक्ट आहे तर 3 ऑप्शनमध्ये ब आहे. तर हे चुकतं आहे ऑप्शन, कारण की त्यांनी चुकीचं विचारलं आहे आणि ते तर बरोबर आहे. सो त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट येतो आहे. सो मला बी माहीत होतं. हे सी आणि डी. सो डी पण मला माहीत होतं की हे नाही आहे, त्यामुळे हे पण मी कट केलं होतं. सो ACD त्यामुळं उत्तर आलं आहे. आणि हा प्रश्न आला. मला वाटतं हा पण अवघड कॅटेगरीतला प्रश्न आहे. सो थोडंसं भूगोलचे प्रश्न लेंदी प्लस डिफिकल्ट केले होते. गट ब मध्ये इतके अवघड प्रश्न नव्हते, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते, जसं की प्रशासकीय विभाग किती, असे म्हणजे सोपे प्रश्न होते बऱ्यापैकी. हा प्रश्न 18वा प्रश्न, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? सो आता उद्देश कोणते, तर अशा ठिकाणी हे कॉमन सेन्सवर सुद्धा असे प्रश्न येऊन जातात. आता भूमी उपायोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. तर असं जेव्हा कुठला पण एखादा कार्यक्रम असतो तर पॉझिटिव्ह उद्देश असतात. सो त्यामुळे हा तर करेक्ट आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे. तर हे पण करेक्ट आहे. सो AB करेक्ट आहे. आता 2च निवडायचे. सो सी तर अजिबात करेक्ट नाही आहे. सी कॅन्सल आणि ए तर 100% करेक्ट आहे, त्यामुळे हे पण कॅन्सल. सो मोस्ट करेक्ट AB असण्याची शक्यता आहे, त्यामुळं ए आणि बी मी इथे मारलं.
हा प्रश्न अवघड कॅटेगरीतला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. तर मला ह्यातलं माहीत नव्हतं, म्हणजे काहीच माहीत नव्हतं. ह्यातले तिन्ही स्टेटमेंट हे माझ्यासाठी अननोन होते. सो मी म्हटलं असू शकतं. त्यानंतर फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 विकसित केले. तर इथे थोडं वाटलं होतं की इथं काहीतरी चुकीचं असू शकतं, साल किंवा काय, परंतु परंतु मी जास्त विचार नाही केला. म्हटलं ठीक आहे, असूही शकतं. सो मी ते करेक्ट केलं. आणि सी म्हणलं हे माहीत होतं की मुंबईत नाही आता कुठलं विद्यापीठाचं असे, पण म्हटलं असू शकतं, म्हणजे होते म्हटलं इथे. सो कुठले तरी एखाद्या ठिकाणचे असे हे विधानं घेतलेले असू शकतात. सो त्यामुळं मी याला करेक्ट केलं आणि ABC करेक्ट केलं. पण बहुतेक हा प्रश्न चुकला आहे आता माझा तो. आणि असे अनेक प्रश्न आहेत जे ऑल ऑफ द अबोव करेक्ट उत्तर नाही आहे त्याचे. सो त्यामुळे इथं बऱ्यापैकी प्रश्न चुकलेत. आणि हा प्रश्न अवघड होता. हा जर सोडवायचा असेल तर तुम्ही शक्यतो बरोबर धरूनच चालता असे प्रश्न. त्यामुळे असे प्रश्न चुकण्याची शक्यता असते. सो त्यामुळंच भूगोल थोडं जास्त अवघड होता. लास्ट इयरला असे प्रश्न नव्हते. हा प्रश्न खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता हे मला 2 नंबरचं माहीत होतं फिक्स. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे, तर बरोबर आहे. सांगली आहे आणि त्याच्या खाली तिकडे आहे. मन्याड हे पण करेक्ट होतं. सो बी आणि सी करेक्ट आहे, त्यामुळे हे कटलं. आता इथे वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. थोडंसं मी इथे कॅरीड अवे झालो आणि थोडंसं जास्त विचार नाही केला. म्हटलं ठीक आहे, त्या जवळजवळ आहेत नद्या, सो आय थॉट की आहेत त्या, आणि त्यामुळे मी याला ABC करेक्ट केला. आणि थोडंसं इथे मला 20 प्रश्न झाले होते आणि थोडंसं मला असं वाटलं स्पीड थोडा कमी आहे की काय, आणि त्यामुळे मी थोडंसं त्यानंतर घड्याळामध्ये पाहिलं आणि तोपर्यंत 10 मिनिटंपेक्षा थोडा जास्त टाईम झाला होता आणि 20च प्रश्न झाले. सो म्हटलं 11-12 मिनिट झाले. सो त्यामुळं मग मी थोडंसं फास्ट स्पीड इथून पुढं फास्ट स्पीडमध्ये सोडवण्यासाठी इथून पुढं मी ठरवलं. सो पुढचा प्रश्न, पुढील विधाने विचारात घ्या. अटल इनोव्हेशन मिशन केंद्र शासनाचा पुढाकार आहे, तर यस, हे नीती आयोगाचा पुढाकार आहे. आणि AM म्हणजेच अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे, तर करेक्ट आहे. आणि हे जनरल स्टेटमेंट आहे, इथे चुकण्याची शक्यता नसते. सो इथं A आणि B दोन्ही बरोबर आहेत. हा प्रश्न, भारतीय आर्थिक सर्वेक्षण म्हणजे इकॉनॉमिक सर्वे 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? तर मेक इन इंडिया 2.0 तर याच्यामध्ये पोलाद असू शकतं, व्यायामशाळा उपकरणे असू शकतं, खेळणी असू शकतं. सो मत्स्यपालनवर मी थोडासा डाऊट घेतला आणि याच्यामुळे इथे चूक झाली माझी. सो आता ह्या ABC आणि वरीलपैकी सर्वपैकी मी हे 3 मारला आणि इथे माझं बॅड लक झालं आणि इथे उत्तर सगळंच आहे करेक्ट. सो मत्स्यपालनावर मी थोडासा डाऊट घेतल्यामुळे हा माझा चुकला आहे. सो मला असं वाटतं थोडंसं विचार करायला पाहिजे होता तिथे, आणि जर मी थोडंसं जर डाऊट आहे तर थोडंसं जर मी इन्क्लुझिव्हनी गेलं असतं तर कदाचित करेक्ट आलं असतं. सो इथं मला वाटतं थोडंसं माझं म्हणजे माझं मेथड इथं थोडीशी चुकली असं मला वाटतं. हा प्रश्न थोडासा अवघड होता. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे? सो इथं माहीत नव्हतं, पण आता सोडवायचं तर होता. सो मग मी 22 आणि 23 हे जवळ होते ऑप्शन. सो दोन्हीपैकी 23 मला जास्त करेक्ट वाटला आणि एखाद्या ठिकाणी कुठेतरी वाचलं होतं असं मला वाटलं. सो त्यामुळे मी हा 2 नंबरचा मारला. पण याचं उत्तर आय थिंक थोडंसं मला वाटतंय वेगळं येईल असं वाटतं. सो बघूया आपण काय येतं त्याचं. 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? हा आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे. अनेक वेळा प्रश्न आला आहे. मला वाटतं गट कलाच ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यासोबतच गट क मुख्याला पण आय थिंक याच्यावर प्रश्न आहे. सो हा प्रश्न आलेला आहे अनेक वेळा. गट ब ला आला आहे, आय थिंक गट ब मुख्याला. सो हा गेल्या वर्षभरातच 2-3 वेळा रिपीट झाला आहे. सो याचं उत्तर हे 14 आहे आणि सोपा प्रश्न आहे. हा पण सोपा प्रश्न आहे इकॉनॉमीचा.
की योग्य जोड्या जुळवायच्यात. बँकिंग नियंत्रण कायदा अर्थातच मध्यवर्ती बँकांचे नियमनाचे अधिकार, हा कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. बँक राष्ट्रीयकरण तर सामाजिक उद्देश, एकच मिनिट. आता इथे दिलंय 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका. बँका म्हटल्यावर किती संख्या आहेत ना, 12च आहेत. एकच संख्या इथे आकडा. इथं आणि सी वरून 2, हा अगदी सोपा प्रश्न होतोय आणि उत्तर येऊन जातं याचं. बाकी बघण्याची गरज नाही. बँक राष्ट्रीयकरण, सामाजिक उद्देश, डीचं 4 शाखा विस्तार, ठेवींचे अधिक संकलन. इतका सोपा प्रश्न होता. हा प्रश्न अवघड आहे. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. आता असे स्टेटमेंट शक्यतो चुकू पण शकतं आयोग, आता सांगता येत नाही काही, परंतु याला मी करेक्ट ठरलं होतं. आणि दुसरं, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती, याला पण मी करेक्ट ठरलं होतं. ए बी योग्य आहे असं मी केलं. माहीत नव्हतं दोन्ही पण म्हटलं ठीक आहे, असू शकतं. म्हणजे शक्यता असते, चुकू पण शकतात काही, पण तो काही प्रश्न बरोबर पण येतात. त्यामुळे मी याला धरलं होतं. पण अशा अवघड प्रश्नात जे जनरल प्रश्न आहेत तिथं शक्यतो ऑल ऑफ द अबव आयोगाने करेक्ट दिलं आहे. परंतु काही प्रश्न जिथं थोडंसं चुकवायला चान्स आहे, थोडे टफ क्वेश्चन आहेत, तिथं आलेलं नाही आहेत ऑल ऑफ द अबव करेक्ट. असं दिसतंय. मला वाटतं हा पण प्रश्न ऑल ऑफ द अबव किंवा हे दोन्ही योग्य नाही आहे. ते दुसरा प्रश्न थोडासा मला वाटतं आयोग वेगळं उत्तर देण्याची शक्यता आहे. जोड्या जुळवा. कलम, आता हा प्रश्न अनेक वेळा रिपीट झाला आहे. 112 आहे ते बजेटवरचं, आय थिंक 2024च्या पेपरला पण आलता हा. अचं 1, बचं 2, 267 आकस्मिक नीती आणि डीचं 4. 1, 2, 3, 4. 2 नंबरचं उत्तर याचं करेक्ट आहे. कोणत्या बी एक जर माहिती आहे तरी पण येत होतं त्याचं उत्तर. हा एकदम रॅन्डम क्वेश्चन आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक म्हणजे डॅशबोर्ड अंतर्दृष्टी कधी सुरू केला? आता जून 2024 आहे याचं उत्तर, परंतु मी म्हटलं हे करंट बेस्ड असू शकतं, त्यामुळे मी हे 2 तर म्हटलं नसेल. 2 याच्यापैकीच असेल. मी याच्यामध्ये जून 2024 मारला होता, पण हा चुकला आहे. याचं उत्तर जून 2023 आहे. अवघड प्रश्न होता. राजकोषीय तूट म्हणजे, तर याचं सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक, तसं याचं ए उत्तर आहे. ए ऑप्शन इथे मी टिक केलं आहे. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधनं आहेत? 2 प्रकारची साधनं असतात मॉनिटरी पॉलिसी. एक असतं संख्यात्मक आणि दुसरे गुणात्मक. संख्यात्मकमध्ये रेपो दर हा पण येत आहे. बी आहे, तर मग हा कटला, आणि डी आहे. 3 नंबरचा ऑप्शन मी तिथे टिक मार्क केला. हे स्कीम वगैरे हे मॉनिटरी पॉलिसीचे नाही आहेत. खालीलपैकी कोणती लेखापालनाची म्हणजे अकाउंटिंगची प्रिन्सिपल आहे? हे सगळेच प्रिन्सिपल असतील असं मी म्हणजे एक्झॅक्ट माहीत नव्हतं, परंतु असतील. असू शकतात. याद्वारे मी गेलतो आणि 4 नंबर मारला. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, म्हणजे पैसा जास्त छापलेत म्हणजे याचा अर्थ लोकांकडे पैसा जातो, पैसा जास्त गेला की मागणी वाढते, आणि मागणी वाढली की महागाई वाढते. अर्थातच चलनवाढ. याचं उत्तर इतकं सिंपल आहे ते, आणि तरी पण अनेकांनी इथे याचं मी हे मारलं होतं. इथे अनेकांनी ते लॉजिकचा इतका परिणाम झाला होता की ते 2 नंबरचं घसरण आणि कंसात ते मंदी होतं, ते मारून आलेत. थोडंसं जरा डोकं लावण्याची गरज आहे, आणि लॉजिक हा अत्यंत शेवटचा ऑप्शन आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. नाहीतर असे अनेक प्रश्न चुकतील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते किंवा कोणती वैशिष्ट्ये करदेय क्षमता तत्वाची आहेत? म्हणजे कोण कर देऊ शकतं? तर उच्च उत्पन्न मिळणारे श्रीमंत व्यक्ती अधिक आयकर भरू शकतात, करेक्ट आहे. आणि कमी उत्पन्न मिळणारे लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. दोन्ही करेक्ट आहे ते.
सो त्यामुळं हे ऑप्शन निवडलं होतं मी. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? हा खूप दिवसापासून प्रश्न यायचाच होता, तो आता येऊन गेला. हा 1 नंबरचं उत्तर यायचं. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापना केली. तर हे पण करेक्ट आहे. आणि आर.व्ही. गुप्ता हे अध्यक्ष होते या समितीचे, तर हे पण करेक्ट आहे. नाबार्ड रिलेटेड ही समिती होती. सो 3 नंबरचं मी इथे मारलं. 2024-25च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर याचं मी 4 नंबरचं मारलं होतं. सो कुठेतरी असं वाचल्यासारखं वाटलं, त्यामुळे मी 7.2 मारला. सो परंतु बघूया याचा आयोग काय उत्तर देते. हा प्रश्न करंटचा आहे की कोणत्या 2 देशाच्या अध्यक्षतेखालील सहअध्यक्षतेखालील पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. सो कोणी याचं आयोजन केलं? तर फ्रान्स तर माहीत होतं, फ्रान्सने केलं आहे. थोडंसं लक्षात नाही आलं माझ्या, सो हे तर मी कट केलं होतं. सो फ्रान्स आणि सो मला असं वाटलं चीन तर नसेल, सो हे 2 कट केले. सो आता म्हटलं भारत आणि फ्रान्स हे जास्त थोडंसं माझ्या वाचनात नव्हतं आलं हे. सो मी ह्या 4 नंबरचा ऑप्शन मारला, परंतु हा चुकलेला आहे. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? तर याचं मी 1 नंबरचं ऑप्शन 1 नंबर ऑप्शन इथं मी निवडला आहे. सो खूप चर्चेत होत आहे, अनेक वेळा वाचलं होतं. सो त्यामुळे तो 1 नंबर मारला. हा सोपा प्रश्न होता. करंट अफेअर्सचे काही सोपे प्रश्न होते, त्यापैकी हा एक होता. सो दीपाली देशपांडे नेमबाजी याच्यावरून उत्तर येऊन जात होतं. सो त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन इथं करेक्ट आहे. सो एचं 2 सुभाष राणा पॅरा नेमबाजी, सीचं 3 हॉकी संदीप सांगवान आणि मुरलीधरन बॅडमिंटन. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने येथील सो इथं डॅश दिलं आहे, डॅशमधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024ला केले. सो एप्रिल 2024ला हे उद्घाटन झाले, म्हणजे जवळपास खूप 1.5 वर्ष जुनी ॲक्च्युली न्यूज आहे ही. तर तिथे विचारले की कुठल्या राज्यातलं आहे ते झाकरी. सो ॲक्च्युली हरियाणाचं शक्यता नाही, उत्तराखंड बी नसणार आहे. सो हिमाचल आणि पंजाबमधलं आहे एवढं माहीत होतं. मला हे हिमाचल वाटलं होतं सुरुवातीला, परंतु ऑप्शन टिक करताना मी तिथे पंजाब करून टाकला. सो त्यामुळे हा प्रश्न पण माझा चुकला आहे. हा प्रश्न अवघड होता, सो येत नव्हता. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू तपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली? सो खूपच ऑड क्वेश्चन आहे हा, आणि अशा नियुक्त्या आपण करत नाही. आपण नियुक्त्या करतो अभ्यास करताना. चीफ जस्टिस कोण आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, अजून मुख्य सचिव कोण आहेत, अशा नियुक्त्या करतो आणि आयोग अशा नियुक्त्या विचारते. सो खूपच अवघड कॅटेगरीतले प्रश्न आहेत, आणि त्यात बी डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विचारले, CEO सुद्धा नाही. सो आणि आता हे माहीत नव्हतं. सो याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आता हे लॉजिक ट्रिक्स, त्यानुसार अनेकांनी हे 2 नंबरचं मारलं आहे. सो मी सुद्धा 2 नंबरचंच मारलं आहे, कारण की माहीत नव्हतं आणि सोडवायचं, सो त्यामुळे ते मारलं होतं मी. सो चुकलेलं आहे ते, आणि इथे लॉजिकला आयोगाने फाट्यावर मारलेलं आहे. पुढचा प्रश्न, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? तर हे पण मी वाचलं नव्हतं. सो मला असं वाटलं होतं 3 नंबर मारावा, परंतु मी शेवटी 1 नंबर मारला, आणि आय थिंक काही ना काही ह्याच्यामध्ये थोडंसं तरी लक माझ्या बाजूने गेले. सो असं म्हणायला हरकत नाही. एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये कोणाची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे? सो आता हे पण
म्हणजे हे पण एअर न्यूझीलंड, न्यूझीलंडची जे आपलं जसं एअर इंडिया आहे तसं त्यांचं एअर न्यूझीलंड, तर त्यांनी त्यांचे पुढचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर हे नियुक्ती विचारली आहे. म्हणजे आयोग म्हणजे काय अपेक्षित आहे आयोगला की तुम्ही ते म्हणजे ह्या गोष्टी करायच्या. सो सो आता याच्यामध्ये माहीत नव्हतं. सो 2 ठिकाणी अरविंद आहे. सो मग त्या दोन्हीपैकी एक अरविंद मी मारलं होतं तिथे, पण दोन्ही पण अरविंद नाही आहे उत्तर. आयोगाने एवढं म्हणजे त्यावेळेस लॉजिकला म्हणजे किती म्हणजे काम नाही केलेलं आहे लॉजिक या ठिकाणी. हां, काही ठिकाणी 1-2 ठिकाणी कुठेतरी काम केलं तेवढंच काहीतरी आहे आता दाखवायपुरतं. पण आता इथे तर अजिबात चाललं नाही आहे. सो हे चुकलेलं आहे. सो 1 नंबर मी मारला होता. पण याचं उत्तर 4 आहे. मी हे मारलं होतं. पुढचा प्रश्न, योग्य कथन ओळखा. 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो आणि जागतिक संगीत दिन 2025ची थीम आहे हिलिंग थ्रू हार्मनी. तर माहीत नव्हतं हे दोन्ही पण. सो म्हटलं माहीत नाही आहे पण सोडवायचं. सो म्हटलं आता कोणाला रॉंग करणं हे मला थोडंसं वाटलं की असू शकतात करेक्ट. सो त्यामुळे मी याला करेक्ट धरलं. 3 ऑप्शन मी निवडला होता आणि तो चुकलेला आहे. म्हणजे आयोगाने म्हणजे ऑप्शन त्यांनी म्हणजे ठरवलंच होतं की करंटमध्ये येऊन द्यायचे नाही. सो सहज असायची. एक्झॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे तर तुम्ही इथे. आणि गेस करताना आपल्याला आता 9 सप्टेंबर जर हा जागतिक संगीत दिन आहे हे माहीत पाहिजे एक्झॅक्ट. आणि प्रत्येक दिवशी काही ना काही असते 365 दिवशी आणि एका दिवशी तर 4-4 दिवस आहेत. आणि आता संगीत दिवस हा काही खूप महत्त्वाचा नाही आहे ना. आणि त्यानंतर थीमसुद्धा विचारली त्यांनी. सो दोन्ही गोष्टी पाठ करणं हे एवढं पॉसिबल नाही आहे. आणि त्यामुळं आणि हा जूनमधला दिवस आहे तो 21 जून आय थिंक. सो हा चुकला आहे ते वरचं आणि थीम बरोबर आहे असं आहे त्याचं. सो अवघड प्रश्न होता आणि मुद्दामच अवघड प्रश्न त्यांनी दिलेत आणि तोच पॅटर्न आहे त्यांचा. सो म्हणजे विचारण्यासाठी खूप काही गोष्टी होत्या ज्या ठळक घडामोडी होत्या. त्याच्याबद्दल बऱ्याच करंटमध्ये पान भरून दिलं होतं पण त्यातलं काही विचारलं नाही. ऑगस्ट 2025मध्ये खालीलपैकी कोणाची IMFमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? तर उर्जित पटेल हाच काय तो एखादा सगळ्यांना आलेला असतील हा प्रश्न जर कोणी पुस्तक वाचले असतील. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025. आता साहित्य अकादमी आपण महाराष्ट्राचं करत असतो आणि हे बाकीचं विचारत पण नाही, शक्यतो विचारत नाही. एखाद्या वेळेस कधी विचारलं असेल आणि त्यात पण यांनी एक आलं तर त्याच्यावर उत्तर आलेलं नाही याचं. 2 तरी माहीत पाहिजे. सो हे माहीत नव्हतं मला. सो म्हटलं हे माहीत पण नाही, वाचलं पण नाही. सो मग मी हे 3-3 असं गेलो. हे 3 आहे. त्यानंतर इकडे पण 4-4 आहे. सो ठीक आहे. आणि इकडे मग आता एक कोणतं मारायचं, 2 का 1 मारायचं. सो मग वरी पण 1 होतं, खाली पण 1 होतं. म्हटलं हे खालचं 4 मारूया. सो एचं 2, बीचं 1 आलं आणि अशा प्रकारे माझा करेक्ट आला. सो काही जे थोडेफार थोडंसं माझं लक होतं त्या दिवशी. सो काही जे 2-4 प्रश्न आले तेवढेच फक्त त्याच्यामधला हा एक आहे. नाहीतर बाकी खूप ठिकाणी चुका झाल्या. खालीलपैकी कोणी 2025च्या FISMF चॅम्पियनशिपमध्ये मॅजिकमधला बेस्ट मॅजिक क्रिएटर हा पुरस्कार जिंकला. आता ते सुहानी शाह हे मला माहीत होतं. दुसरे तर मला मॅजिशियन कोणी माहीत नाही. सो सुहानी शाह आणि अनेक जणांचा आला असेल हा. अनेक वेळा ते यूट्यूबला वगैरे दिसतं आहे. सो आणि तसं एका सरळ सेवा एक्झाममध्ये मला हा प्रश्न आला होता. सो तिथं पण करेक्ट आला होता. सो आणि खूप सारे पुरस्कार होते विचारण्यासारखे परंतु आयोगाला हा पुरस्कार महत्त्वाचा वाटला. सो आता इथून पुढे करंट अफेअर्समध्ये मला वाटतं सुरुवातीला असे अवॉर्ड्स दिले पाहिजेत आणि जे महत्त्वाचे अवॉर्ड्स आहेत ते थोडंसं नंतर दिले पाहिजेत. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. वाराणसी येथे जुलै 2025मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. सो हे काय वाचलं नव्हतं आणि सो मी त्याला करेक्ट धरलं. आणि युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025ची थीम जागे का युवा बडेगा युवा ही होती. सो हे काय माहीत नव्हतं. सो ह्याला पण मी करेक्ट धरलं. पण अर्थातच ह्याचं फक्त एक करेक्ट आहे. त्यामुळे याचं उत्तर एक आहे. मी
3 नंबरचा ऑप्शन निवडला होता याला. सो हा चुकलाय माझा. सप्टेंबर 2024 खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट रिस्पॉन्स टीम या पॉवर सुविधेचे उद्घाटन केले. सो माहीत नव्हतं. सो म्हटलं हे पियुष गोयल असू शकतं. सो त्यामुळे मी हा मारला होता आणि चुकलेला आहे तो. पहलगाम विषयी विचारले. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात आहे. करेक्ट आहे ते. सो म्हटलं लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. सो असू शकतं. सो माता वैष्णोदेवी मार्ग पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. सो आय थॉट की कशाला याला रॉंग करायचं असू शकतं. सो एक्झॅक्ट माहीत नव्हतं. सो त्यामुळे मी हा ऑप्शन इथे सिलेक्ट केला आहे आणि बहुतेक चुकला आहे तो. आता पॉलिटीचे प्रश्न. भारतीय संविधानातील कलम 243G बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सो आता हे पंचायत राजमधले हे कलम आहेत, हे माहीतच पाहिजेत. सो 243G ऑप्शन बी करेक्ट आहे याचा. ऑप्शन 2. सो सभासदांची अपात्रता, मला वाटतं ते क्वालिफिकेशन संबंधी आय थिंक तसं लक्षात ठेवतो मी. त्यानंतर पंचायतीची रचना सी मध्ये येईल बहुतेक ते, आणि पंचायतीचा कालावधी ई मध्ये येते ते. सो असे काही ना काही स्वतःचे ट्रिक्स बनवून ठेवले पाहिजेत ते. सो आणि ह्याच्यावर प्रश्न सारखं विचारते. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. सो ठीक आहे म्हटलं असू शकतं. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या 165, तर हे तर करेक्टच आहे. आणि बिरेंद्र सराफ हे करेक्ट आहे. सो मी या ठिकाणी हे ऑप्शन निवडला. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही आहे? सो याच्यावर सारखं प्रश्न विचारतात. सो वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. तर करेक्ट आहे. हे आहे त्याच्यामध्ये. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत. तर हे 86व्या घटना दुरुस्तीने ॲड केलं. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे असलं काही नाही आहे. सो 3 नंबरचा ऑप्शन आहे इथं. आणि देशाचे रक्षण करणे आणि आव्हान केले असता राष्ट्रीय सेवा करणे, तर हे आहे. आणि हे जे आहे ते 39A मध्ये आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले आहे? तर हे थोडासा वेगळा प्रश्न आहे आणि असे प्रश्न विचारले पाहिजेत असं मला वाटतं. थोडंसं तेच एकाच पुस्तकातून असं थोडंसं जरा म्हणजे नसलं पाहिजे त्याच ठिकाणी. सो थोडंसं काही ना काही म्हणजे पॅटर्न थोडंसं चेंज झाला पाहिजे. तो आय थिंक मला वाटतं थोडंसं वेगळं आहे. आणि याचं उत्तर अनेकांनी फडणवीस केलेलं आहे. अनेकांचं आय थिंक इथे कन्फ्युजन झालं असू शकतं. सो याचं उत्तर मी तर ए केलं होतं. आणि वसंतराव नाईक हे खूप महत्त्वाचं नाव आहे. सो हे माहीत असलं पाहिजे. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद केले आहे? तर हा प्रश्न टफ आहे कॅटेगरीतला. मला तरी हा टफ वाटतो आणि अनेकांचा हा प्रश्न चुकला असेल. खूप जणांचा जर आला असेल तुमचा जेन्युइन, म्हणजे तुका नाही जेन्युइन आला असेल, तर मला असं वाटतंय की म्हणजे तुमचा अभ्यास चांगला आहे. तर या ठिकाणी अनेकांनी ठीक आहे, हे तर माहीतच असते, हे 2 तर तुमचे एलिमिनेट होऊ शकतात, कारण की हे 350A आहे आणि हे हिंदी भाषेसाठी आहे 351. सो म्हणजे याचा अर्थ 1 किंवा 2 मधले तुम्हाला मारायचे. सो मला वाटतं अनेकांनी हे लांब आहे म्हणून हा जर मारला असेल तर तो तुमचा चुकलेला आहे. सो मी इथं 1 नंबरचा मारला होता आणि हा माझा तुक्का नव्हता, हा मला माहिती होता. भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया संबंधी आहे. आणि हे जे आहे लँग्वेज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट ते 348 आहे. जोड्याजुळा हा सोपा प्रश्न आहे. DPSP म्हणजेच राज्य धोरणाची निर्देशक तत्वे आयर्लंड. सो एचं 3 इथे मी पाहिलं होतं. त्यानंतर बीचं 5 आहे. सीचं 2 काय 1? सो 1. सो 4 नंबरचा इथे ऑप्शन करेक्ट.
आणि डीचं 2. सो कोणतं बी 1-2 तुम्हाला माहीत असले ना तर येऊन जाते त्याचं उत्तर. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये कशा समावेश, हा पण अवघड आहे. तर तर याचं उत्तर आहे, याचं उत्तर 2 आहे. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. आणि हा तुक्का नव्हता, हा मला येत होता आणि अवघड आहे. मला वाटतं हा पण टफ क्वेश्चन आहे. आणि गट ब 2024 पेक्षा पॉलिटी टफ होता खरंच. आणि खूप सोपे प्रश्न होते तिथे. 1-2 प्रश्न फक्त अवघड होते. 13-14 प्रश्न यायला काहीच हरकत नव्हती त्या ठिकाणी. सो भारतीय संविधानाच्या कलम 8, तर हे कसं लक्षात ठेवलं होतं मी. सो 5 आहे ते जेव्हा संविधान अस्तित्वात आलं त्यावेळी 5 नागरिकत्व. 6 आहे ते पाकिस्तानातून भारतात आलेले. 7 आहे ते भारतातून पाकिस्तानला गेलेत पण पुन्हा आलेत ते. आणि 8 आहे ते 9 आहे ते नो सिटिझनशिप, म्हणजे जे बाहेरच्या देशात त्यांनी व्हॉलंटरीली घेतली आहे तर ते सिटिझनशिप त्यांची जाईल. आणि 10 वगैरे आहे ते कंटिन्युअन्स ऑफ सिटिझनशिप यासंबंधी होतं. आणि 11 आहे ते रेग्युलेशन वगैरे त्यासंबंधी. तर यामुळे याचं उत्तर अर्थातच 2 नंबरचं आहे. 8 नंबरचं त्यामुळे येऊन जाते. उपराष्ट्रपती पदांच्या पात्रतेबाबत हा राज्यसेवेला पण आलता. त्यामुळे राज्यसेवा वगैरे असे म्हणजे परीक्षा जर तुम्ही दिल्या तर मला असं वाटतं थोडंसं काही ना काही तुमचा अनुभव पण येतो आणि काही ना काही तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न येऊ शकतात, कारण की रिपीट होतात प्रश्न. आणि सिली मिस्टेक जर तिथे झाली असेल तर ती पुन्हा तुमची होणार नाही. अनेक जण फॉर्म भरत नाहीत. गट ब चा देत असले तरी गट क चा भरत नाही, आणि गट क चा देत असेल तर गट ब चा सुद्धा अनेक जण भरत नाही. मला वाटतं भरलं पाहिजे. एकतर तुमचं प्रॅक्टिस होते आणि तुमचा त्या ठिकाणी मिस्टेक काय होतं ते तुम्हाला लक्षात येतं, आणि प्रश्न रिपीट होतात. ते पुन्हा चुकणार नाही जर चुकले तर. त्यामुळे दिल्या पाहिजे. उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य विधान ओळखा. 45 तर नाही आहे, आणि राज्यसभेचा आहे तो सदस्य, त्यामुळे हे 2 कटले. बी आणि सी याचं उत्तर आहे. पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. रॅमसे मूर. तर इथे थोडंसं आता मी वाचलं होतं हे, आणि पण आता हे मी अलीकडच्या काळात हे थोडंसं मी याच्याबद्दल थोडंसं माझं जरा अभ्यास म्हणजे थोडंसं लक्षातून म्हणजे गेलं हे, त्यामुळे मला थोडंसं ते कन्फ्युजन झालं होतं. त्यामुळे मी इथं ऑल ऑफ द अबव केलं होतं, पण याचं उत्तर आय थिंक ए बी आहे. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. तर भाग ए मध्ये कायदेमंडळ असलेली संस्थाने, बी मध्ये भारतीय राज्यपालांचे प्रांत, ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत, आणि डी मध्ये अंदमान आणि निकोबार बेटे. मी वाचलं होतं, त्यामुळे ह्याला मी वरीलपैकी सर्व करून टाकलं. हा थोडासा डीप क्वेश्चन विचारला, म्हणजे अनेक प्रश्न डीप आहेत. राज्यपालासंदर्भात सारखा प्रश्न असतो. चुकीचं विचारलंय. 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतील. ठीक आहे, जरी माहीत नसेल तरी आपण होल्डवर ठेवूया. 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती करतात. 153 राज्यपाल असेल राज्यासाठी, आणि 155 ही नियुक्ती आहे. बी तर करेक्ट आहे. म्हणजे बी चुकीचा नाही होणार. 2 ऑप्शन आपले कट आहेत. सी मध्ये 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती. म्हणजे 153 राज्यपाल पद, 154 कार्यकारी शक्ती, हे माहीत असतं आणि माहीत पाहिजे ते. ती जर करेक्ट आहे सीचा, तर हा पण चुकीचा नाही होणार. हा पण आपला ऑप्शन कट राहतो. हा वाचायची गरजच नाही आहे. इथंच ऑप्शन येऊन जाते. टाईम वाचायचा असेल तर तुमचं उत्तर आलं आहे कन्फर्म, तर तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला वाटतं की कन्फर्म करा तर तुम्ही वाचू शकता की 163 राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंडळ असेल तर तुम्ही वाचू शकता. परंतु जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुम्ही तिथे मला वाटतं करू शकता. हा सोपा प्रश्न आहे. ग्रामसभा हा अनेक वेळा विचारलेला आहे. 243 ए, एचं 3, बीचं 4 तर करेक्ट आहे. 1 नंबरचा ऑप्शन इथं मी मारला होता.
सो 1-2 आले का तुम्ही लगेच मारू शकता. सगळेच्या सगळे सोडवण्याची गरज नाही टाईम वाचवण्यासाठी. सो इथं आता बघूया आपण निवडणुका 243 के आहे. सदस्यांच्या अपात्रेस डिस्क्वालिफिकेशन 243 एफ आहे. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20शी संबंधित आहेत? सो आर्टिकलवर खूप प्रश्न विचारते आणि आता इथे डीप क्वेश्चन विचारले त्यांनी आणि इथे थोडंसं ज्यांचा डीप अभ्यास नाही तिथे थोडंसं कन्फ्युजन झालं असू शकतं. आता कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीचे तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. तर 21मध्ये ना ते. सो त्यामुळं ए नाही येणार. सो ए जर नाही येणार तर येऊन गेलं ना. काय गरज आहे खालची बघायची जर तुम्हाला 21 माहिती आहे. सो येऊन जातं इथे आणि अशा प्रकारे तुम्ही वेळ वाचवू शकता. सो आता तुम्ही बघू शकता तिथे घरी आल्यानंतर आता हे तर 21A आहे डीचा आणि हे जे आहे ते एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही हे तर आहे आणि कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर स्वतः साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. तर हे पण 20 मधले आहे. सो आता इथून पुढे फक्त आर्टिकल न करता थोडंसं डीपमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचे आर्टिकल तर माहीत पाहिजेच परंतु इतर पण आर्टिकल थोडंसं तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन केली पाहिजे कारण की असे जर प्रश्न आले तर तुम्ही तयार राहिलं पाहिजे. ज्याला गट बोला 2024ला 14 प्रश्न आले आहेत अनेकांना 15 पण आले असतील. सो त्यांना इथे मला नाही वाटत की त्या सगळ्यांना इकडे मार्क्स आले आहेत. 10पर्यंत पण आले असतील ते 10-11पर्यंत. सो पॉलिटीला 2 प्रकारचे मुलं आहेत. काही जणांना नेहमीप्रमाणे आलेत मार्क्स त्यांचा डीप स्टडी आहे ते आणि काही जणांना वरवरचं स्टडी आहे तिथं मात्र थोडंसं इथे मात्र फटका बसला असू शकतो. खालपैकी कोणते विधान कलम 168 आहे 168 मध्ये समाविष्ट नाही म्हणत आहे. सो 168 आहे ते विधिमंडळासंबंधी आहे आणि आपल्याला माहिती आहे विधिमंडळ म्हणजेच कायदेमंडळ राज्यासाठी कायदेमंडळ असेल त्यामध्ये राज्यपाल असतात. सो ए करेक्ट आहे. सो ए जर करेक्ट आहे तर हा ऑप्शन कट होते ना नाही म्हणलं त्यांनी. सो राहिलं बी सी आणि डी. सो आपण डी जर पाहिलं आता की प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी म्हणजे 500 ते 60. आता हे थोडंसं विधानसभेचं रचनेबद्दल आहे ना आणि हे कुठल्या कलमात येईल 170 मध्ये येईल ते. ठीक आहे तुम्हाला हे नाही बघायचं तर वरचं बघू शकता की जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरी विधानसभा आहे. सो हे तर विधिमंडळाचाच भाग आहे. सो 168 मध्येच ते येईल आणि जिथे एकच आहे तिथं विधानसभा. सो बी आणि सी तर करेक्ट आहे ना जिथे फक्त एकच सभागृह आहे तर ती विधानसभा तर आहेच त्यामुळे सी तर करेक्टच आहे त्यामुळे सी रॉंग असू शकत नाही. सो हे पण तुमचं ऑटोमॅटिक कट होते. सो राहतो डीच. सो येऊन जाते ते उत्तर. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य तर हा तर अगदी सोपा आहे. हा सगळ्यांचा आला पाहिजे. हां आता सायन्स खालीलपैकी कोणती विधाने बरोबर की चूक ते सांगा. क्षकिरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. सो ठीक आहे क्षकिरणाची तरंगलांबी खूप कमी असते तर हे माहीत होतं करेक्ट आहे. सो बी जर करेक्ट आहे तर हे 2 ऑप्शन मी कट केले. आता राहिलं वरचा 1 आणि 2. 3 नंबरचं थोडंसं मी कन्फ्यूज झालं थोडंसं आणि सो मग 1 आणि 4 मध्ये खूप पटकन मी थोडं घाईत जरा इथे मारला आणि 4 नंबर मी इथे मारला. त्यानंतर इथे जोडायला हा थोडा सोपा होता. इथे म्हटलं किरणोत्साराचं एकक. सो बघितलं मी इथे पटकन. सो ठीक आहे म्हटलं गॅमा किरण हा हे मला माहीत होतं उच्च ऊर्जेचे फोटॉन आहेत ते. सो डीचं 4 केलं. सो मधले 2 कटले आणि सीचं 1. सो आणि एचं 3 येते त्यानंतर अल्फा कण हेलियमचा अणू आणि बीटा इलेक्ट्रॉन इथं 2. सो 4 नंबरचा मी इथं मारला होता. सो आणि इथं किरणोत्साराचं एकक क्युरी याच्यावर मी हा सोडवला होता. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे जास्त विचार नाही केला हे थोडंसं मोठा ऑप्शन होता आणि त्यामुळे हा मी इथे निवडला.
हा प्रश्न सोपा होता. एन्व्हायरमेंटचा इथं सायन्समध्ये विचारला आहे. पृथ्वीच्या वातावरणाचे थर, तर तपांबर आहे खालचा, नंतर सीतांबर. तर हा सोपा, अगदी सोपा प्रश्न सायन्समध्ये एन्व्हायरमेंटचा असा सोपा, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. एलिमेंटचे प्रमुख बॉक्साईट आहे हे तर 10वीलाच माहीत होतं मला. कार्बनचा हा मात्र खूप अनफॉर्च्युनेटली माझा चुकला थोडंसं. मला असं वाटलं की आयसोटोपमध्ये सगळ्यात जास्त, सो C12 13 14 असं मी 14 म्हणून ते केलं. थोडंसं अनफॉर्च्युनेटली हा चुकला आहे माझा. सो याचं उत्तर 4 मी हा मारला होता. डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? सो जास्त विचार नाही केला. मला हे पहिल्यांदाच वाचलं होतं मी. सो मोलस्का याचं करून टाकलं होतं. आणि थोडंसं काही ना काही इतके सगळं चुकलं, सो काही ना काही करेक्ट यावं यासाठी थोडंसं मला इथे थोडंसं म्हणजे आलं आहे करेक्ट ते. कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारख्या हे पण अवघड होता. सो म्हटलं हे थोडंसं दात आहे हे पण आहे. सो याच्यामध्ये थोडं मोठा वाटला ऑप्शन, त्यामुळे मी हा मारला होता आणि हा चुकलेला आहे. सो लॉजिक काही काम केलेलं नाही या ठिकाणी. हा प्रश्न 50-50मध्ये आलं तुम्ही इथे. सो लोरीस आणि उंदीर नाही म्हटलं होतं. हे डॉग फिश आणि याच्यामध्ये थोडंसं वाचलं होतं हे, माहीत होतं. सो इथं माझं 50-50मध्ये मी 3 नंबरचा मारला. खूप फास्ट तिथे मी निवडला होता, म्हणजे अर्थात टाईम नसतो. सो घरी आल्यावर विचार वगैरे करू शकतो आपण, पण तिथे थोडंसं म्हणजे सुचत नाही गोष्टी. सो पटकन आपण मारून जातो, म्हणजे अलीकडेच हे वाचलं होतं. सो थोडंसं गोंधळ असते डोक्यामध्ये आणि एकतर एक थोडासा डीप क्वेश्चन होता. सो पेट्रोमायझॉन मारायचं ते वरचं मारलं होतं. हा प्रश्न सोपा होता. सो हे ब्रायोफायटाचं फ्युनारिया आहे, जर माहीत होतं तर तिथंच उत्तर येऊन जात होतं. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग, ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? सो पानाचा हिरवा ग्रंथ आणि ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग. सो इथं मला वाटलं होतं नेक्रोटिक स्पॉट्स मारा, थोडंसं जरा वेगळं आहे. आणि थोडंसं तिथं म्हणजे असं वाटलं, पण ॲक्च्युली आय डोंट नो का, पण मी 1 नंबरचा ऑप्शन तिथं पटकन कोल केला. असं काही काही थोडेसे म्हणजे थोडंसं जरा मला असं वाटतं थोडं काम करण्याची गरज आहे अशा ठिकाणी. सो जे मला आधी वाटतंय ना, तर ते मी निवडायला पाहिजे होतं. तर इथं मला वाटतं थोडंसं गेस करताना आणि असे चान्सेस घेताना थोडेसे चुका झाल्या. सो 1-2 जरी असे करेक्ट आले असते तर थोडंसं अजून फायदा झाला असता. सो खूप कमी माझे गेस आलेत करेक्ट. वनस्पतींना कॅल्शियम चयापचयसाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? सो या ठिकाणी मी हे मारला होता. सो आणि या जीवनसत्वामुळे हे तर माहीत होतं. सो हा सोपा होता. ABO रक्तगट, आता हे वाचलं होतं मी. सो फक्त इथं ABO, सो मला रक्तगटाचा शोध यांनीच लावला होता. लँडस्टेनर, हे मी वाचलं होतं, माहीत होतं. फक्त हे ABO मला वाटलं थोडंसं काय वेगळं आहे की काय, म्हणजे थोडंसं, त्यामुळे मी हे 2 तर कट केले. सो त्यामुळे मी 2 नंबरचा मारला आणि हा चुकला माझा. आणि जागतिक मधुमेह, सो हे तर माहीत नव्हते, माहीत होते की हे नाही आहे. सो 14 नोव्हेंबर आणि 14 जूनमध्ये मी चुकीचा ऑप्शन निवडला. आता गणितामध्ये माझा डी सेट होता आणि पहिलंच गणित माझं म्हणजे इतकं बॅड लक होतं की पहिलंच गणित माझं हे आलं. हां, एका देशातील राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52 आणि 13 आहे. आणि माझ्याकडे ॲक्च्युली इथपर्यंत ना आता 35 मिनिटं झाले ते GSला. 25 मिनिट राहिले होते. सो म्हटलं आहे टाईम आणि हा पहिलंच आला आहे, तर म्हटलं रेशोच आहे, सोपं आहे. सो पहिलंच होतं, त्यामुळे म्हटलं ठीक आहे मॅथ जाऊया आपण. सो 52-13 केलं. सो 33-39 असं केलं मी आणि म्हटलं 100, 200, 300. सो 300% 300 बघतोय तर ते नव्हतं. सो म्हटलं काय चुकलं की काय वेगळ्या पद्धतीने का? सो मग वेगवेगळ्या संख्या टाकून बघितल्या मी. सो 10, 40 वगैरे असं करून बघितलं.
एकच तेच उत्तर येत होतं, पण मला नंतर कळलं हे फॉल्टी असू शकतं. सो मग मी म्हटलं चला यातल्यापैकी एक कोणता तरी मारूया. सो 80 मारला मी आणि गेलो पुढे. सो दुसरा प्रश्न ॲक्चुअली ते आयतावाला आला. आयतावाला आला प्रश्न आणि तिथे पण मला कुठे गेला? आयताचा प्रश्न आला. सर येतं होतं की एका बाजूचे माप 5% वाढले, दुसऱ्या बाजूचे 10% कमी झाले. सो माहीत नाही, हा सोपा प्रश्न होता खरं तर. आयताचं सूत्रफळ तर माहितीच होतं. फक्त बाजू एक कोणती ना कोणती धरून ते करायचं होतं आणि केलं मी. पण माहीत नाही का नाही, पण ते सुटेना मला तिथे आणि थोडंसं पहिल्या प्रश्नात 2 मिनटं तर गेले माझे आणि तर मी थोडंसं पॅनिक झालो आणि याचं मी म्हटलं काय सुटेना ते. थोडंसं म्हणजे ब्रेन फेड झाल्यासारखं झालं ते आणि मग मी घाईघाईत म्हटलं ठीक आहे सुटाणा तर आहे आणि टाईम चालला आहे म्हटलं अजून 18 प्रश्न सोडवायचे. सो त्यामुळं मग मी पटकन ह्याला 1 नंबरचा ऑप्शन इथे मारला. थोडासा वेगळा वाटला मला तो. सो मला वाटलं असू शकतं उत्तर. सो म्हटलं आता तसं तर सोडायचं नाही आहे. सो त्यामुळे 1 नंबर इथे मारला होता. सो मग त्यानंतर पुढे हा प्रश्न होता. सो म्हणजे लगातार असे अवघड प्रश्न आले. सो म्हटलं हा पण थोडा अवघड दिसतंय म्हटलं. 1/2 म्हणजे 1/6 प्लस 1/12 आणि असं 12 पर्यंत बेरीज करायची आहे. सो थोडंसं मला अवघड वाटलं आहे. पॉईंटमध्ये म्हटलं उत्तर काहीतरी येईल याचं आणि हे शक्य नाही म्हटलं आता 15चं बेरीज करणं इतकं. सो टाईम जाईल म्हटलं आता इथं काहीतरी तुक्का मारावा लागेल. सो एक लक्षात आलं की थोडंसं म्हटलं आता इथे म्हटलं आता एवढं तर नसणार आहे 34/15 2 तर उत्तर नाही येणार कारण की पॉईंटची बेरीज आहे आणि गुणाकार वाढत चालला आहे खालचा म्हणजे हे तर पहिलंच 0.1718 आहे आणि नंतर कमीच होत चाललं आहे ते. सो म्हटलं जास्त नाही येणार, 1 पण नाही येणार. सो सगळ्यात कमी 0.50च्या आसपास येऊ शकतं. सो 1 नंबरचा मारला ऑप्शन आणि हे मी जास्त विचार नाही केला तिथे. सो आणि तो मी ऑप्शन तिथे मारला होता. हा प्रश्न कसा सोडवला मी सलग त्यानंतर मी काय केलं, मी रिझनिंगकडे गेलो होतो आणि असंही गेलो शेवटी. हा 100वा प्रश्न होता मला. त्रिकोणांची संख्या. म्हटलं ठीक आहे, हे तर काय मला एक अवघड वाटायला लागलं प्रश्न तिकडे वरी 2-3 आणि म्हटलं चला आता रिझनिंग तर काय येते का बघू. सो रिझनिंगकडे आलो मी. हा 100वा प्रश्न होता. तिथून मी सुरुवात केली आणि म्हटलं हे ट्रायंगल म्हटलं काहीतरी येतंय. सो 1, 2, 3, 4, 5, 6. सो म्हटलं 1, 2, 3, 4, 5, 6 आहे आणि ते मी मोजलं ॲक्च्युली. खरं तर 6 42 असं केलंच तरी आलं असतं. पण तिथं तेवढं पण सुचलं नाही म्हणजे. सो मग ती अक्षरशः मी मोजलं आणि मग ते उत्तर त्याचं लिहिलं मी. सो म्हटलं काही ना काही आलं आहे आता. सो मग तसंच गेलो मी. हा कपल थोडा नंतर होता शेवटी. तर ह्या पण मध्येच तिथे होता की 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1, 2 या प्रमाणात आहे. तर त्यांची बेरीज किती? सो म्हटलं 50, 1, 2 रेशो जो 10 5 50. सो हा सुटला मला 10 आणि 5 15. सो याचं उत्तर हे मारलं मी. आणि हा प्रश्न कपल. सो हे मी ते ABCDचं आधी केलं नव्हतं. सो ते मी करून टाकलं पटकन मग तिथे आणि त्यानंतर मग Cचं 3 पुन्हा बघितलं तर मध्येच थोडंसं मला तिथं सापडलं ना काहीतरी. हे तर मी कट केलं होतं तिथे आणि त्यानंतर शेवटी मला तिथं लिंक लागणार ते थोडंसं आणि फ्रस्ट्रेशन माझं वाढलं होतं तोपर्यंत कारण की सुटेना झालं होतं ॲक्च्युली आणि हा अवघडच होता प्रश्न आणि मग पटकन म्हटलं ईला 5 आहे तर मग टीला काय. सो शेवटचं 20 दिसलं. घाईघाईत मी मारून टाकला आणि आता असं मला वाटतं की हा प्रश्न अवघड होता आणि हा जवळपास सगळ्यांचाच चुकलेला आहे. बऱ्यापैकी जणांना चुकला आहे तो. हा प्रश्न सोपा होता. सो म्हटलं काहीतरी सोपं आलेलं आहे. सो आकृती बघून वाटलं काय अवघड आहे की काय, पण ठीक आहे. सो मी हा ऑप्शन तिथे मारला. संख्या सिरीज दिली ती. सो इथे पण मला काही सुचलं नाही. म्हणजे डोकं चलना झालं होतं माझं तोपर्यंत कारण की 2-4 प्रश्न केले आणि हा पण मी ऑप्शन चुकीचा इथे निवडला. खरं तर निवडायचा होता तर थोडासा पुढचा निवडायला पाहिजे होता की माझी इथे चूक झाली. आणि प्रत्येक टाईममध्ये तो कपलच्या ह्याच्यात टाईम गेला माझा. अजून तो एक रांगेतला वाला टाईम गेला आणि
उत्तर पण येत नव्हतं. त्यामुळे थोडंसं मी पॅनिक झालो आणि त्यानंतर हा प्रश्न होता तिथेच मध्ये कुठेतरी. सो टाईम म्हटलं आणि तिकडे गणित राहिले होते माझे सोडायचे. सो त्यामुळे म्हटलं आता हे असे प्रश्न आले पाहिजेत. सो म्हटलं जास्त विचार नको करायला. सो 30-40 असा विचार केला मी. 30-40, 40 आणि 30 70 आणि 40, 110, 108 असा विचार केला. ते एक्सचा मी विचारच नाही केला तिथे. एक्सची किंमत शोधायची होती आणि तो एक्सचा मी विचारच नाही केला. मी बस म्हटलं किती येते ते. सो मी डायरेक्ट 72 तिथे करून टाकलं. सो किती म्हणजे हा प्रश्न अगदी सोपा होता आणि यायला पाहिजे होता आणि बस थोडंसं 1-2 प्रश्न सुरुवातीला एकदम अवघड आले आणि थोडंसं माझं सगळ्या रिदम, मोमेंटम सगळं हे झाला. GSमध्ये खूप कमी चुका झाल्या तशा. हां, लॉजिक नव्हते जास्त लागले, परंतु जेवढं येत होतं त्याच्यापैकी तर बऱ्यापैकी आले करेक्ट. 1-2 चुका झाल्या आहेत. पण गणितात ते कव्हर होऊ शकलं असतं, परंतु 1-2 प्रश्न थोडेसे अवघड आले आणि थोडासा रिदम माझा बिघडला. सो त्यानंतर हा प्रश्न थोडासा व्यवस्थित सोडवला. सो हे त्याचं ऑप्शन मी इथे मारलं होतं. हा प्रश्न 5 आणि 1 असं लक्षात आलं माझ्या ते. 5, 1 म्हणजे 6, 36, 8 आणि 1, 9, 81 आणि त्यानंतर 3 इंच मिळून हे करायचं होतं. 8 आणि 6, 8 आणि ते 6 14 इकडे आणि इकडे पण होत होतं 8 आणि 6 14. सो त्याचं 14चा स्क्वेअर 196 करायचं होतं आणि इथे दुसरं काही स्क्वेअर पण दिसत नव्हता म्हणून मी हा ऑप्शन इथे निवडला. त्यानंतर हे प्रश्न खूप फ्रस्ट्रेशन झालं होतं मला. हे 2 मिनटं ह्यात गेले आणि सुटणं झालं होतं. म्हणजे डोकं म्हणजे आधीच इकडे गणित पण 2-3 सुटणं झालं ते. सो हा इतका सोपा प्रश्न हा सुद्धा मी म्हणजे 2 मिनटं झाले म्हणून सुटाना म्हणून मी बस घाईघाईमध्ये हा ऑप्शन मारला. सो म्हणजे असे 3-4 प्रश्न माझे असे चुकलेत. सो हा पण प्रश्न 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत, जे 4ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 अंक सुद्धा आहेत. सो इथे मी काय विचार केला, की म्हटलं 4 आहे अंकात आणि असे 4ने भाग जाणारे 1 ते 100 असा विचार केला मी. सो म्हटलं 4ला धरून 100 पर्यंत. सो म्हटलं 100, 25 चोक 100. सो 25 शोधतोय मी तर तिथे 25 नव्हताच. सो लकीली नव्हता तिथे 25. सो म्हटलं काहीतरी वेगळा प्रश्न आहे हा. सो तरी पण म्हटलं अरे काय आहे मग काय 20 आहे का? म्हटलं नाही नसेल, म्हटलं काहीतरी वेगळं असेल. सो म्हटलं जाऊ द्या 7 मारूया. त्यानंतर पुढचा प्रश्न 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. तर आता हे गणिताकडे मी वापस आलतो आणि उलटं चाललं होतं. सो तर 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी 9.5 आहे. म्हटलं ठीक आहे, आता गणित आपण आता व्यवस्थित सोडूया, बघूया. सो हे मला आलं उत्तर. सो म्हटलं 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. म्हणजे 160 आहे 10 पुस्तकांची. ओके. गणिताची प्रॅक्टिस केली होती त्यामुळे असे प्रश्न तर येणारच होते. 160 10ची आहे. तर ती काय म्हणत होतं 8 पुस्तकांची सरासरी किंमत तर 9.5 आहे. सो 9.5 गुणिले 8 म्हणजे 9.5 गुणिले 2 19, 19 चोक 76. म्हणजे 2 पुस्तकांची तर त्या 2 पुस्तकाची एकाची किंमत दुसऱ्या किमतीच्या 40% अधिक असल्यास तर दोघांची किंमत 84 आहे ना. राहिली गोष्ट 84. तर अर्थात 84 बेरीज फक्त एकाचीच होते ना. ते 40%चा त्याचा विचार करायची गरज नाही. म्हटलं चला पटकन काही ना काही आलं. सो हा प्रश्न थोडा लेंथी वाटला आणि काय झालं हा थोडा शेवटी होता. तर याचं तर सोपं होतं. हे 51.60 होतं, 51.16 ते मारलं. हा प्रश्न मला थोडंसं इथं पण डोकं चाललं नाही, की एका कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% 30. सो म्हटलं 100 रुपयाची समजा वस्तू आहे, तर 10% नफा स्वतःसाठी, 20% वापरायसाठी. ते असं सिंपल विचार केला मी आणि असं मारलं. सो बाकीचे ऑप्शन जरी मी पाहिले जरी असते का व्यवस्थित, तरी पण हे तर मी थोडासा विचार केला असता. पण कारण की 5-6 मिनिटच राहिले होते. सो टाईम नव्हता आणि हा प्रश्न तर सुरुवातीलाच होता. चला म्हटलं हा प्रश्न तर आपल्या शक्यच नाही सोडवणं.
त्यामुळे म्हटलं इथं तुका मारूया. आता 1-2च राहिले होते, तर कशाला ठेवायचेत म्हणून मग मी 5 नंबर 5 मीटर मारले. आता 2-3 प्रश्न राहिले होते. तर त्याच्यामध्ये हा एक होता. तर हे सम संख्यांची बेरीज आहे. आता मी म्हटलं हे ABCDEF 6 आहेत होते ते, 5च बघतोय मी. 30 5 150 केलं. म्हटलं 30 मधली संख्या आहे. सो 28 30 आणि 28 26 28 30 32 34 असं केलं आणि पुढच्या 3 मोजल्या मी. 6 आहेत हे मी लक्षातच आलं नाही. 5च मी 5च धरत होतो ते. त्यामुळे ते काय पुढचं येईनाच ना, ते 114 असं काही ते उत्तर यायला तर पुढच्या संख्या धरत होतं. तर म्हटलं इथे ऑप्शनमध्ये तर पुन्हा टाईम तर चालला होता आणि असं चुका होत होत्या माझ्या. सो मला ती मेथड येत होती, म्हणजे आलं तर लक्षात घे. आता एवढं तर सोपंच होतं. पण म्हटलं आता इथे तर काही ऑप्शन तर 114च्या जवळ नव्हता. पण माझं ते 5 धरले होते मी, 6 धरायचे होते. सो 25 150 हे जर लक्षात आलं असतं तर येत होतं उत्तर त्याचा. पण म्हटलं जाऊ द्या, इथलं तर 114 नाही आहे, सो 100 102 होतं. म्हटलं 102 असेल, त्यामुळे हे मी मारलं होतं तिथे. आता राहिले होते 5 मिनटं आणि 3 प्रश्न माझे शिल्लक राहिले होते. अजून एक कोणता तरी होता. सो त्यामध्ये हा एक प्रश्न होता, लेंदी होता हा प्रश्न, की 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण. म्हटलं आता बघूया हा येतोय का. टाईम तर होता आणि बाकी तोवर सगळे गोल मारून झाले होते. म्हणजे असं वाटलं होतं की टाईम होते का नाही. आता मग म्हटलं टाईम आहे, 5 प्रश्न आहेत आणि 3 आहेत गणित, तर करूया आपण आता निवांत. आणि हा थोडासा अवघड होता, सर सोडूया म्हटलं. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाचे आहे आणि 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष आणि 14 मुलांना 24 दिवस लागतील, तर ते काम करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलांना किती दिवस लागतील. तर एक तर फिक्स आहे की 24च्या कमीच लागतील, 26 लागणार नाही. आणि 12 पुरुषामध्ये फक्त 3 पुरुष कमी केलेत आणि 2 मुलं कमी केलेत, परंतु 15 महिला वाढल्यात आणि 5 महिलांचं काम 8 मुलांनी इतकं आहे. म्हणजे 15 महिला म्हणजे 24 मुलांनी इतकं काम आहे. सो 24 आणि 12 36 मुलं झाले ना इथे क्षमता, आणि 36 मुलं आणि 9 पुरुष. सो अशा प्रकारे मी सोडवलं होतं आणि त्याचं उत्तर हे 16 आहे असं मारलं. सो हा प्रश्न आला होता. हा टाईम लागला, परंतु टाईम होता शेवटी. 2-3च प्रश्न होते, पण थोडा फास्ट सुटला कारण की आता टाईम झालं तर लक्षात की आहे आवक. आणि हा प्रश्न पण सोडवला मी, की एक रिकामा जलतरण तलाव निश्चित गतीने पाण्याने भरलं जात आहे. 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. 3/5 म्हणजे 60% 8 तासात भरत आहे. तर अजून किती वेळ लागेल संपूर्ण भरायला, म्हणजे अजून 40%ला किती लागेल. तर साधारणतः ऑब्व्हियसली 8 तासात जर 60% आहे, तर सो म्हटलं मी 40% जर आहे ते, सो मग 90% भरायला किती लागेल, 12 तास लागतील. म्हणजे अजून 3 तास लागेल. आणि 10% भरण्यासाठी सो मी 10% भरण्यासाठी किती लागेल, सो 80 मिनिट असं आलं ते. सो म्हटलं 13-20 सगळं पूर्ण भरण्यासाठी लागतील आणि ऑलरेडी 40% 60% भरला आहे, तर 40%साठी जर 8 तास लागतील तर मग 5 तास 20. सो हा पण तिथे मला ऑप्शन आला. सो हे सगळे ऑप्शन आणि हे शेवटी आला. आणि त्यानंतर मग बघतो मी तर 2 मिनिट शिल्लक राहिले होते माझ्याकडे आणि तोवरचं तर गोल सगळे मी करून टाकले होते. सो असं वाटलं की अरे थोडंसं म्हणजे चूक झाली, थोडंसं घाई जी केली ना, थोडंसं ॲटलीस्ट गोल तर करायला नाही पाहिजे होते. थोडंसं जर शेवटी टाईम उरला तर वापस यायला काही ना काही चान्स होता, तर ते 2 मिनिटं मला उपयोगात आले असते. सो 1-2 गणित तरी अजून व्यवस्थित आले असते आणि याच्यामध्ये मला 12 गणित आलेत माझे करेक्ट. सो अजून 4 गणितं त्याच्यामध्ये मला असं वाटतंय हा ठीक आहे, अवघड होता. हा एक गणित, त्यानंतर हा रांगेवाला गणिताचा मला येत होता आणि चुकवलाय. हा 2, त्यानंतर हा तर ठीक आहे, हा कॅन्सल होणार आहे. हा ठीक आहे, अवघड होता. हा प्रश्न आयतावाला एक 3 प्रश्न आणि अजून एक तो हा प्रश्न हा किमतीवाला, हा पण येत होता.
थोडंसं फक्त थोडंसं तिथे माझं काम करणं झालं ते माझं मेंदू. सो त्यामुळे हे 4 प्रश्न माझे गेलेत. सो ॲटलीस्ट इथले 3 तर येऊ शकत होते म्हणजे. आणि तिकडचे 2 प्रश्न तर येण्यासारखे होते GSमधले. सायन्सचा 1 आणि जिओग्राफीचा 1. सो असे 4-5 प्रश्न. सो ॲटलीस्ट यापैकी 4 जरी क्वेश्चन आले असते तरी पण अजून 5 मार्क्स माझे मला वाटतं अजून येऊ शकले असते. पण याच्या पलीकडे जाण्यासाठी मला वाटतं थोडंसं जास्त लक पाहिजे होतं असं मला वाटतंय. सो मॅथ ओव्हरऑल 6 प्रश्न मला वाटतं अवघड होते. सो 14-15 पर्यंत यायला काही हरकत नव्हती.